हाय गाईज, तर चला आज आपण ब्लाऊजची एकदम परफेक्ट फिटिंग पाहणार आहे। ब्लाऊजची फिटिंग एकदम सरळ कशा पद्धतीने येते। तर आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करण्या अगोदर स्लीव जॉईन करून घ्यायचा आहे। आता आपण स्लीव जॉईन करून घेणार आहे। तर ही पहा, आपण स्लीव जॉईन करत आहे। तर स्लीव एकदम फिनिशिंगमध्ये आणि एकदम प्रॉपर आपली स्लीव आली पाहिजे। जे आपण मुंड्याचा भाग आहे तिथून आपण स्लीव जॉईन करणार आहे। आता पहा, स्लीव जॉईन होत आहे। आता ही पूर्ण स्लीव आपण जॉईन करून घेऊ। त्याच्या आधी तुम्ही व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर पहा, स्लीव आपली एकदम ही पफ स्लीव आहे आणि एकदम छोटी साईज आहे। तर त्यासाठी एकदम मेजरमेंट परफेक्ट घेतला आहे। जर तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ पण पाहायचा असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला व्हिडिओ नक्की पाठवते। तर ब्लाऊजची फिटिंग आता तुम्ही पहा, आता मी दुसरी स्लीव जॉईन करणार आहे। दुसऱ्या साईडची स्लीव पण जॉईन करून घेते। तर तुम्ही पहा, आता ही आहे आपल्या दुसऱ्या साईडची स्लीव। तर हे दोन्ही पार्ट, जो मागचा आणि पुढचा आहे, तर ते एकदम परफेक्ट करून घ्यायचं। आणि जे उरलेला पार्ट आहे, जर एक पार्ट जास्त झाला असेल तर तो कट करून घ्यायचा आहे। माझ्या मशीनचा आणि ब्लाऊजचा कलर एकच झालेला आहे, म्हणून थोडंसं कलर दिसलं जात नाही। तर आता पहा, दोन्ही पार्ट एकदम बरोबर आहे। तर आता आपल्याला स्लीव दुसऱ्या साईडची पण स्लीव जॉईन करून घ्यायची आहे। तर पहा, आपण दुसरी पण स्लीव आता जॉईन करून घेणार आहे। इथं जर आपल्याला एकदम शिलाई परफेक्ट येत नसेल तर स्टार्टिंगला हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्यावर तुम्हाला नक्की समजेल। आणि पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा, लक्ष देऊन पहा। जे छोटे छोटे टिप्स राहतात त्याच्याने आपली ब्लाऊजची फिनिशिंग राहते। आता ही पहा, आपण स्लीव जोडल्या जात आहे। तर आपण पूर्ण स्लीव जोडून घेतो आणि त्यानंतरच आपली ही पहा, आपण स्लीव जोडून घेतली आहे। तर आता आपण फिटिंगची व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे। मी फिटिंग कसं करायचं आणि मेजरमेंट कसं, आपली जर शिलाई सरळ येत नसेल त्यासाठी मेन टिप्स तुम्हाला सांगणार आहे। तर शिलाई सरळ येण्यासाठी ही एकदम खूप, जे आपण मेन पार्ट राहतं आपल्या ब्लाऊजचं, जर ते कट केलं नाही तर त्याच्याने आपली एक मोठी आणि एक छोटी होऊन जाते आपली प्लेट स्टार्टिंगला। आता ही पहा, सरळ एकदम रेष सरळ आली आहे। आता मी इथं शिलाई मारून घेणार आहे वरच्या साईडनी। आता शिलाई मारून घेतलेली आहे। आता ही पूर्ण शिलाई खालच्या साईडपर्यंत मारायची आहे। जो थोडंसं उरलेला असेल ते पण कट करून घ्यायचं आहे। आणि आता पहा, शिलाई पूर्ण मारून घ्यायची आहे आपल्याला। एकदम फिनिशिंगमध्ये आपण आपल्याला शिलाई द्यायची आहे। ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचं, चुने यायला नाही पाहिजे कुठंच। हा, आपण आधी वरच्या साईडने शिलाई घेतलेली आहे। आता ब्लाऊज पलटी करून मग त्याच्या साईडने आपण उलट्या साईडने पण शिलाई करून घेणार आहे। आता ही झाली आपली ब्लाऊज उलटी करून घेतली। आता आपण ब्लाऊज एकदम सरळ करून घ्यायचा आहे, एकदम व्यवस्थित करून घ्यायचा आहे। ही पहा, आपली एकदम सरळ रेष आली आहे, कुठंच कमी जास्त झालेलं नाही आहे। तर तुम्हाला कटिंग पण पाहायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला ही कटिंग कशी करायची ती पण सांगणार आहे। तर ही पहा, माझी शिलाई एकदम सरळ आलेली आहे। तर आपण आता पूर्ण इथं 2-3 शिलाई मारून घेणार आहे, कारण की ब्लाऊजसाठी, कारण की मला अंदाजे मेजरमेंट माहिती आहे। हा ब्लाऊज माझाच आहे, तर त्याच्यासाठी मी आता सरळ रेषा मारून घेते आहे। माझी कटिंग एकदम परफेक्ट आहे, तर फिटिंगमध्ये पण काही प्रॉब्लेम येणार नाही। मेन पार्ट म्हणजे आपली कटिंग पण राहते। आता मी तुम्हाला स्टिचिंग दाखवलेलं आहे। जर तुम्हाला कटिंग पाहायचं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा, मी कटिंगचा पण व्हिडिओ तुम्हाला एकदम परफेक्ट पाठवणार आहे। आता डबल अजून एक शिलाई मारून घ्यायची आहे इथं। आपण दुसऱ्या साईडनी पण अशीच शिलाई मारून घ्यायची आहे। पहा, किती सरळ आलेली आहे शिलाई, पाहू शकता किती छान आली आहे। आता इथून पण आपण सरळ ह्या मेन फॅब्रिक सरळ करून घेणार आहोत। आपण अस्तरच्या साईडने शिलाई मारणार आहे। इथं पण आपल्याला 3 किंवा 4 शिलाई मारून घ्यायच्या आणि एकदम सरळ शिलाई आली पाहिजे, अर्धं आलं नाही पाहिजे।
तर हे पहा पूर्ण आपली शिलाई आलेली आहे छान. अजून एक शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला. मी आधी निशाण करून घेतलेलं आहे. आता जिथं निशाण केलेलं आहे तिथून आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा माझ्या यूट्यूब चॅनलला. मी असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ यूट्यूबवर पाठवणार आहे. तर हे पहा माझं ब्लाऊज आता पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. तर मी अजून एक दाबटीप करून घेते आहे. आपली शिलाई एकदम वाकडी तिकडे नाही. ब्लाऊज पूर्ण आपण सरळ जर ठेवलं तर आपली शिलाई सरळ येते. बरेच नवीन असतात त्यांची शिलाई वाकडी तिकडे जाते. तर वाकडी तिकडे शिलाई अजिबात नाही जाऊन द्यायची. शिलाईमध्ये पण मेजरमेंट राहतं. ही पहा आता किती सरळ आलेली आहे माझे ब्लाऊज. मी तुम्हाला सरळ करून दाखवते, तिथून तुम्ही पाहू शकता. तर हे पहा ब्लाऊज पूर्ण कंप्लीट झालेला आहे आणि एकदम फिनिशिंगमध्ये आलेली आहे. हा पफ स्लीव आहे. तर ही पहा एकदम सरळ रेष आलेली आहे माझी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.